नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी 2026 पेपर 2 उच्च प्राथमिक शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीसाठी असणाऱ्या बालविकास आणि शिक्षणशास्त्र यातील प्रश्नांची उत्तरे आणि त्यांची स्पष्टीकरण या व्हिडिओतून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतातील पारंपरिक पूर्व पातळी म्हणजे प्री कन्व्हेन्शनल लेव्हल वर असलेला किशोरवयीन विद्यार्थी एखादी कृती करताना कोणत्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो? उत्तर आहे, या कृतीबद्दल मला शिक्षा होईल की बक्षीस होईल? तर स्पष्टीकरण बघूया। या पातळीवर नैतिकतेचा निर्णय हा थेट परिणामावर किंवा शिक्षा किंवा बक्षीस आधारित असतो, समाजाच्या नियमावर नाही। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2, पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार अमूर्त चिंतन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग या क्षमतेचा विकास कोणत्या अवस्थेत होतो आणि त्याची मुख्य वैशिष्ट्ये काय असते? उत्तर आहे, औपचारिक क्रियाकलाप अवस्थेत फॉर्मल ऑपरेशनल स्टेज यात काल्पनिक परिस्थितीवर विचार करणे आणि गृहितके तयार करणे ही वैशिष्ट्ये असतात। स्पष्टीकरण आहे, या अवस्थेत मुले केवळ मूर्त गोष्टींवरच नव्हे तर संभाव्यता, भविष्यकालीन परिणाम आणि तात्विक संकल्पनांवरही विचार करू शकतात। प्रश्न क्रमांक 3, वॉयगॉत्स्कीच्या सिद्धांतातील आसन्न विकासाचे क्षेत्र म्हणजे झेपीडी या संकल्पनेचा उपयोग किशोरवयीन मुलांसाठी अध्यापन करताना कसा कराल? उत्तर आहे, विद्यार्थ्यांना समूहात अशी कामे देऊन की जे एकट्याने सोडवू शकत नाहीत पण समन्वयक किंवा शिक्षकाच्या सहाय्याने सोडवू शकतील। तर स्पष्टीकरण बघू। झेडपीडीमध्ये कार्य केल्याने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होते, यासाठी सहकार्यावर आधारित शिक्षण म्हणजेच कोलॅबोरेटिव्ह लर्निंग प्रभावी ठरते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, किशोरावस्थेतील ॲडोलसेंट मुलांमध्ये अहमकेंद्रीपणा म्हणजे इगोसेंट्रिझम कोणत्या स्वरूपात दिसून येते? उत्तर आहे, काल्पनिक प्रक्षेपक, इमॅजिनरी ऑडियन्स आणि वैयक्तिक दंतकथा पर्सनल फेबल या स्वरूपात। स्पष्टीकरण, काल्पनिक प्रक्षेपक म्हणजे स्वतः इतरांचा नजरेचा अंदाज घेणे आणि वैयक्तिक दंतकथा म्हणजे स्वतःच्या अनुभवाला अद्वितीय मानणे। त्यानंतर प्रश्न 5, एरिक्सनच्या मानस सामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार किशोरवयीन मुलांसमोर म्हणजे 11 ते 18 वर्षे असणारे मुख्य संकट सायकोलॉजिकल क्रायसिस कोणते व ते यशस्वीपणे सोडवल्यास कोणता गुण विकसित होतो? उत्तर आहे, ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन यशस्वी सोडवणूक झाल्यास निष्ठा फिडेलिटी हा गुण विकसित होतो। याचं स्पष्टीकरण बघू। या वयात मुले मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधत असतात। योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्याची स्वतःविषयीची स्पष्ट ओळख निर्माण होते। तर ही होती महा-टी-ई-टी 2026 रोजी झालेल्या पेपर 2 बालविकास आणि शिक्षणशास्त्र विषयातील प्रश्न उत्तर आणि त्याची स्पष्टीकरण। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।